एक व्यक्ती गीता वाचन करीत होता. रेगिस्ता आपलं नदीच्या आपलं समुद्राच्या काठावर वाळवंट्यावर नाही का असं ग्रंथ वाचत होता. लुंगी घातलेली होती, शर्ट घातला होता आणि टीका लावलेला होता. लहान गेल्यानंतर एक व्यक्ती, एक तरुण पोरगा, डिग्री PhD होल्डर आणि सायंटिस्ट, तो असा फिरत फिरत आल्यानंतर त्यानं पाहिलं की हा मोठा व्यक्ती कोणतरी गीता वाचत बसला. वाचता वाचता त्यानं बऱ्याच वेळा अभ्यास केला, बुवा हा वाचतोय. आणि मग थोडा गेल्यानंतर याला थोडा इगो होता, अहंकार होता. ते म्हटलं, अरे तुमचं काय हे वय, वाचायचं वय काय, गीता वाचायचं? आणि बघा ही दिसते की बिल्डिंग समोरची. मग ते जे वाचणार होते म्हणले, हो बघतोय, दिसतोय. काय म्हटले माहीत? म्हणले, बघा इथून चंद्रावर सगळं गेलेले, मंगळावर गेलेले, आपला देश कुठं प्रगती करतंय आणि मनुष्य चंद्रावर गेला आणि तुम्ही ह्या ग्रंथामध्येच पडलेले आहेत. आणि हे ग्रंथ वाचून कोणाच्या जीवनात बदल नाही झाला, काही फरक झाला नाही, कशाला ग्रंथ वाचतात तुम्ही? हे एकदम येड्या लोकांचं काम आहे. ते एक नाही दोन नाही शब्द आपले शांत होते. आणि गेल्यानंतर त्याने आपलं सकाळचा पाठ केला, सकाळची पूजा केली, आपलं ग्रंथ वाचन केलं आणि मग वाइंडअप केलं. आणि केल्यानंतर ते जसे उठले तर लगेच 4 कमांडो पळत आले त्यांना बॉडी, आणि लगेच गाड्या आल्या 2-4. आल्यानंतर याला शॉक लागला की मी ज्याला बोललो हा कोण व्यक्ती बापा, की लगेच 4 कमांडो आले, 4-5 गाड्या आल्यानंतर म्हणलं, सर मी काही विचारू का तुम्हाला? थरथर घाबरलं. म्हणे की तुम्ही कोण आहेत आणि काय आहेत? ते म्हणले, ते समोर बिल्डिंग दिसते ना, हो ती बिल्डिंग माझं ऑफिस आहे. आणि तू कशाला आलास इथं? म्हणले, मी इंटरव्ह्यू द्यायला आलो, इंटरव्ह्यूला वेळ होता म्हणून मी थोडंसं फिरत दिलं. आणि म्हटले, बघ जे इंटरव्ह्यू द्यायला येणार तेच इंटरव्ह्यू घेणारा मी आहे आणि माझं नाव आहे विक्रम साराभाई. कोण आहे? विक्रम साराभाई मी आहे. आणि गेलं. मग त्याला शॉक लागला की अरे एवढा मोठा व्यक्ती गीताचं वाचन करते. आता म्हणले, तू चल इंटरव्ह्यूला तिथं. आणि मग सांगायचा मुद्दा असा की विक्रम साराभाई एवढे मोठे सायंटिस्ट होते, पण त्यांची उठल्यानंतर कोणतंही कार्य करण्याच्या पहिले ते गीताचं वाचन करायचे आणि नंतर आपल्या जीवनाची सुरुवात करायची. तुम्ही के सुंदरम म्हणून नाही का कोकण रेल्वेचे नाही का मेन होऊन गेलेले आहेत केरळचे, त्यांचं 3-3:30 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत गीता आणि भागवत वाचल्याशिवाय कार्य. आतापर्यंत त्यांच्या जीवनामध्ये 100 वेळा गीता वाचून काढले. आणि टॉप मोस्ट आज त्यांचं वय 94 वर्ष असेल, 94-95चं असेल. के सुंदरम टाका. जीवनाची सुरुवात ती सकाळी उठल्यानंतर भागवत गीता आणि भगवद्गीता आणि श्रीमद भागवतला वाचल्यानंतर ती सुरुवात करतात. ते म्हणलं सकाळचं 3 ते सकाळचे 6 हे माझा वैयक्तिक टाईम आहे. 6च्या नंतर मी माझ्या परिवारासाठी त्याच्यानंतर देशासाठी जे काही माझे प्रोजेक्ट आहेत ते गेल्या किती वर्षापासून जीवनाचे कमीत कमी निम्म वय त्यांनी गीतामध्ये वाचलेली. आम्ही काही वर्षापूर्वी हरकपूर्वी आम्ही सगळेजण साऊथ इंडियाच्या यात्रेला गेलो होतो. गेल्यानंतर आम्ही APJ अब्दुल कलामच्या घरी गेलो होतो आणि APJ अब्दुल कलामचं नवीन स्मारक झाल्यानंतर तिथे त्यांची समाधी पण आहे. आणि मग त्या समाधीच्या बाजूला खूप मोठी लायब्ररी होती. त्या लायब्ररीमध्ये तुम्हाला विश्वास येणार ना किती पुस्तकं माहिती आहे? 5,500 का 6,000 पुस्तकं आहेत. आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची प्रपाताची इंग्लिशमधली गीता जशी आहे तशी मी ती पाहिलं, भागवतम पाहिलं. आणि आज बी त्यांचा फोटो बघताना तर ते एक वीणा वाजवताना वीणाच्या बाजूला त्यांनी भगवद्गीता ठेवलेली. ते म्हणतात की जेव्हा जेव्हा माझ्या जीवनात काहीतरी कमी जास्त झालं त्यावेळेस मी काय करतो, गीताचा सहारा घेतो, गीता वाचतो आणि मला होप्सदायक आशेचे किरणे तर नवीन मार्गदर्शन भेटते. आणि त्यामधून मी माझ्या कार्याला प्रेरणा आणि उत्साह भेटतो आणि तेवढ्या उत्साहाने मी ते कार्य करतो. मला ऊर्जा प्राप्त होती गीता वाचल्यानंतर. आणि मग हे बघा दोन्ही वैज्ञानिक